हॅलो. हा. अरे बाबा मी पार वैतागून गेलो या पोरीला. का बरं म्हणजे त्या पोरीचं वागणंच बरोबर नाही, काय सांगायचे. अरे बाबा मला मारायची पाळी आली, मी आता काय सांगू तुला. दादा हा. कोणाशी बोलत आहे? तुला काय घेणं, तू तू काय करते? मी आता चालले कॉलेजला, जेवण करून घ्या वेळेवर. अय कुठे चालली? कॉलेजला नको जाऊ. आज का आता कॉलेज आले सगळे इकडे सुट्टी आहे, तुला कोणी कोण कॉलेज चालू झालं? तुम्हाला काय माहिती मग? सुट्टी आहे का नाही म्हणून? नाही आज पाहुणे येणार आहे, जाऊ नको तू. पाहुणे हा. मराठी समजते ना तुला? कुठलंय? तो फोन चालू आहे, आधी बोलून घ्या. हा हा. पोरगा चांगला आहे ना, पण नाही नाही हुशार पाहिजे. आपली पोर हुशार आहे. इथं कटाळलो बाई मी त्या पोरीला, खरंच ना. कटायले तुम्ही मला? अरे तिकडे सांगतोय मी. मला वाटलं मला कटायले. तू पगारापेक्षा जास्त काम करू नको, गपचप ऐक. तुमचा पगार देऊ देऊ थकले, देत तर काही नाही मला. 100 रुपये द्या फक्त ते. हा. बरं मी काय म्हणते, मी जाते कॉलेजला, मला झाला टाइम, तुम्ही बसा बोलत. मी वेळेवर येईन वाटलंच. हा बाय बर का. हा वेळेवर येईन. किती वाजता येणार ते? ते येतील 2-2:30 वाजता. मी चालले कॉलेजला, तुमचा कवरा चालू द्या. तुला सांगितलं ना आज जायचं नाही म्हणून. मला जायचंय, मी जाणार अरे आहे. पाहुणे येणार आहे, तुला एकदा मराठी सांगितलं ना. मी बी तुम्हाला मराठीत सांगून राहिले ना, ते पर्यंत मी त्यांच्या आधी येईन. नाही, तुला एकदा सांगितलं जायचं नाही म्हणजे नाही. हे बाय दादा, मी तर जाईल. माझा ना आज पेपर आहे आणि एक्स्ट्राचं कॉलेज बी आहे. तुम्ही शाळा शिकला असं ना, तुम्हाला कळालं असतं पेपर म्हणजे काय राहतं. जाऊ द्या तुम्ही. तुला लोकमत आणून देतो. ते तुम्ही बसा वाची, चालले अरे! मी. याला काय पोर अगोदर रे, ऐकत सुद्धा नाही, माझं ऐकत नाही. मरायची पाळी आणली बाबा ह्या पोरीनं. एक मरावा का काय करावं काही समजत नाही. कठीण झालं मला. अरे अरे फोन तर चालूच होता. हे बघा कसंही असू द्या, मुलगा काही करीत असू द्या, पण तुम्ही ना हायगाई करू नका. आज या म्हणजे याच. हा. कारण जीव जाऊन मारायची पळी आली मला, जीव जाऊन. हा. हायगाई करू नका आणि टायमिंग मध्ये या बाकी. हो हो या बिंदास, पण अर्जंट या, फसवू नका. ठेवतो. हो. चला आता फिंदाडी येईपर्यंत ना पाहुण्यांना काहीतरी पोहे बिये नाश्त्याला करायला सांगतो घरामध्ये. खरं वैताग आला आता फार. तास दादाला काय झालं काय माहिती, याला सांगून देते ना. हॅलो हॅलो. गणमन कधीच रेंज मध्ये राहत नाही, फोन उचले तर बोलत नाही. हॅलो. बरं थांब, आले मी. गावांची हॅलो हॅलो करते, याचा आवाज आहे ना का बरं. एकूणच फोन करावा लागला. थांब. हॅलो. हॅलो. कुठं आहे? इकडे गावांचा बैलगाडी येऊन बसलोय ना. हा तर मी बी ते येऊ राहिले ना, मला 2च पाय नाही, 4 पाय नाही ना. गावांचा टाइम एवढा टाइम होऊन गेला इथं. थांब, तुला आल्यावर सांगते काय झालं घरी. हा ये लवकर ये. तू कुठं थांबला? बैलगाडी आहे ना. बैलगाडी का? थांब, आलेस मग. हा ये लवकर ये. आले, इथंच आहे. हा. गावांची येते ती म्हणते, येत पण नाही. आली का? आले ना. एवढा टाइम लागतो का? हा तर मग काय, मी घरी काय खेळत होते काय? काम राहते मला. एवढं काय काम आहे तुला? तू येत जा माझ्यावरचे काम करायला, मग तुला कळन घरी काय काम हा. राहते. तर आधीच माझ्या बापाने माझा मूड ऑफ करून टाकलाय सगळं. काय मूड ऑफ केला? बॅग सांभाळ जरा. ते माझ्या का देते इकडे ठेव. तू काय गायच्या खाली काय? नाही ना. वास दिसते येतोय का? मला बरं का. हा काय छापकायची. सोडूनच देईन तुला, नाही तर परत. ते मरू दे, मला ना तुला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचं? तुला माहिती लग्न करायचं ना. मग तुझं माझ्या प्रेम आहे ना, मग माझं पण तुझ्यावर लय प्रेम आहे. मग चल लग्न करून घेऊ. चालेल ना. म्हणजे मग माझा बाप आहे ना, घडी घडी ना मला पोरगाच पाहणार. पण मग सामान्य आपलं काहीच नाही आता. पाहू आपण पुढलं पुढं. पण मग लग्न करून माझ्या बापासमोर जावं लागेल बरं. चालेल ना. चल मग. चा. बॅग घे. धर. मला वाटलं होतं तू नाही म्हणशील लग्नाला, तू तर हा म्हणाले. पण मग प्रेम केलंय तुझ्या. मी कुठं म्हटलं टाइमपास केला, ते पडलं बघ. तू टाइमपास केला, तुला जगू दिलं असं का मी? चला आता. हे बघ ताई, आज काय झालं तरी माझं लग्न झालंच पाहिजे. लय दिवसापासून पोरगी शोधू राहिलो, आज भेटली आहे तर आज झालंच पाहिजे. काही झालं तरी पक्का झालंच पाहिजे.
अरे आधीच पोरी भेटती नाही. आपण तुझ्यासाठी मी बघितली एक पोरगी. चल आज नक्कीच फायनलच करू. हा चल बघू चल. पाहुणे येणार होते इतक्या वेळात या लागत होते. लईच उशीर केला पाहुण्यानी का बरं. आता 12:30 वाजलेत. लई टाइम केला पाहुण्यानी. राम राम मामा. राम 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 राम. लई उशीर केला हो. अहो टाइम लागला, रस्त्यात गाडी नव्हती. मग भेटली गाडी, थोडा टाइम लागला गाडी भेटायला. अहो तुम्ही दुसरी गाडी घेऊन यायची, एखादी मोटरसायकल नाही तर अहो गाडीच नाही, काय करणार आता. काय राव. आता चला, time उशीर जाऊ दे. किती झाला ती फिंदाडी येईल आता. बरं पाहुणे बोला. आता तुम्हाला खरी स्थिती सांगतो माझी. हा पोरगी काय माझं जास्त ऐकत नाही. जास्त नाही म्हणजे ऐकतच नाही. दुसरे काही बनवायला घरात बाई माणूस नाहीये. तर तुम्ही काही नाराज होऊ नका. नाही नाही हा. अजिबात नाही. तुम्हाला येईल तसं वागा. आता मुलगी तो दिल्यासारखी आहे. हा. आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत काही नाराज होऊ नका. नाही नाही अजिबात नाही. एवढी हात जोडून 100% नम्रतेची विनंती. हो पाहुणे आपण असं करू, घरात एक तर लाईट नाही. हा. आपण उघड्यावर बसू. जरा आपल्या हे पत्रे लई गरम होतात. मोकळ्या मैदानात चला, बसूया. बस चाल. मुलगी कोण आहे? बहीण आहे ना माझी. बहीण आहे का? हा अजून लग्न बाकी आहे? टाकली बहिणी. हो हो हो. हा. आता- अहो तुम्ही एवढा अर्जंट कॉल केला. हा. म्हटलं काय झालं ना, नंतर समजलं पोरगी पाहिलं बोलवलं. बहिणीला म्हटलं चल, मळ्यात होतो हाय तसंच आलो. नाही नाही काय हरकत नाही. काय नाही, कपडे बदलायला टाइम भेटला नाही, काय नाही. अहो, चला जाऊन येऊ म्हटलं पहिले. काय नाही काय नाही. कपडे सुद्धा बदलायची गरज नाहीये. तर आता पोरी भेटती नाही. एक तर नाही नाही पोरी तर भेटती नाहीच. पण एक कसं आहे की पोर काय आता घरात बाई माणूस नसल्यामुळं माझं ऐकत नाही. कुठे पोर कुठे? कॉलेजला आहे. कधी लागती? आता येईल एक 10-5 मिनिटात येईल. बरं बरं. किती वाजता येते? 12:30लाच येते पण आता 12:35 झालेत. येणारच. हो. हा, बरं. किती वेळ लागेल अजून? अहो आता 2-5 मिनिटात यायलाच पाहिजे. 12:40 झाले. हा? टाइम झाला ना. नाही काय नाही आता येतीलच. ती पोरगी आहे ना जास्त टाइम नाही करीत. एखादी हा? हे काय मी लग्न केलं. हा तुमचा जावई. काय म्हणती? मी लग्न केलं याच्या संग. याच्या संग लग्न केलं? हा अरे मी पाहुणे बोलावलेत तुझ्या करता चांगले. ते पाठवून द्या परत. काय याच्या का पाना किती भारी आहे, किती चांगलं आहे. तुम्हाला सांभाळीन मी. मग मला नाही जाणार का पोरगी? अहो अरे बाबा आता इथं हे काय चाललंय ते डायरेक्ट जर त्यासाठी बोलवलं तुम्हाला. मी तुम्हाला बोलवलं असं होईल हे स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं. आणि दादा, हा आता हाय तो रेडीमेड जावई आणलाय मी तुम्हाला. रेडीमेड हा. हे पाहुणे सोन्यासारखे बोलवले होते. हा 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 काठेवाडी कुठून आणला तू? हा हे फार वाईट केलं तू. मी काय केलं? मी जावई आणलं फक्त. चुकीचं केलं हे अरे मग बकराला काय झालं? दादा, चुकीचं केलं. दादा, आता काय करू? पाण्यान दादा! पाण्यान पाण्यान दादाला काय झालं पण? दादा उठा ना, असं काय करू राहिले? तुम्ही उठा. शिकवा ना मला. काहीतरी कर ना. पाण्यान ना तू. मामा, मामा उठा. हो उठा. काय झालं? ओय, तुझा नाही मामा, याचा मामा आहे. दादा अय काय झालं? उठून बस. ऐक. दादा, ओ दादा, आज ना उठा. तू पण तू पामाग जा ना, अशी काय करू? तू उठा. बोल ना काहीतरी. दादा, मामा उठा. ओ दादा उठा ना. मामा उठा. ते चुकून निघाल माझ्या तोंडातून, नाही जात. उठा ना दादा. अ मामा मी काय म्हणते, इथं चप्पल नाही कोणी त्यांना हे आला असं मी चप्पल नाही लावले असतील. पाय ना नुसतं बघताच तोंडाकडं मेंटल. बूट नाही ना इथं. असे कसे पाहुणे बोलायचे नुसतं मामा उठा. ओ मामा, मामा उठा. तुम्हाला नाही सांगितलं ना. दादा, ओ मामा उठा. दादा, छातीमध्ये काही चमक नाही निघाली. काय माहिती. कोणा दुख छातीत? हा? ओ मामा उठा. आपण उठल. श्वास दाबला असेल तर उठल. थांब. ओ मामा उठा. कायच मारूच घेऊन राहिला. आले शुद्ध राहिले. आले आले, श्वास आला. उठून बसा. हे भगवान, पाणी आणू प्यायला. पण पाणी आणले रे काय मी सगळे. आले शुद्ध राहिले. बरं झालं माझ्या मनाला बरं वाटलं, नाही तर मला खडे पडावं लागलं असते आपल्या दोघांना. दादा आहे ना? काय नाही दादा, असे कसे पाहुणे बोलवले ते तुम्हाला नसलं अशा शर्टाला धरूनच वडू राहिले. पा शेवटी तुमचा जावईच कामात आला. ओ झालं तुमचं काम, जातो मी आता. मामा तुम्ही मला बोलवलं होतं काय? बोलवलं होतं आता तुम्ही जाऊ शकता.
जाऊ द्या, काय तुमच्या पोरीन रंग दाखवल तुम्हाला. ओय मी काय तुला क्रिकेट दिसलं काय रंग दाखवायला? पाहिलं कसा पाहिला होता? शेवटी तुमचा डॉक्टर जावेस तुम्हाला कामात आला. काय म्हणते डॉक्टर आहे? हा पहिलेच सांगायचं ना डॉक्टर आहे म्हणून. मी थाटात लग्न लावलं असतं, वरून हुंडा दिला असता. हुंडा नसता घेतलाय, मी त्यांच्याकडे बेत पाहिला असता, हुंडा घेतला असता. असं आहे का? उठा आता, उठा. उठा. अहो दादा, मला वाटलं तुम्ही माझं ऐकणार नाही. सकाळी तुमचे तालतोरे पाहिले मी, म्हटलं आता डायरेक्ट निर्णयच घेऊन टाकीते. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना? मला काय प्रॉब्लेम? जाय का पाना, जावायकडे पाहतो आणि तसं नका पाहू. माझं ऐक, हा बोलतो तुझ्याशी, पाहतो जावयाकडं. हा. कारण कसं डॉक्टर हे मला जर आधीच माहित असतं आणि तू डॉक्टर बरोबर लग्न करायचं ठरवलेलं आहे असं माहित असतं तर मी लय थाटात लग्न केलं असतं. हा ना, जाऊ दे आता, तुमचा पैसा वाचवला मी. आता काय फक्त थोडस उरकून टाकू. आता उरका, आणि माझं मत आहे मी उरकूनच घ्यावा. आता माझी काळजी मिटली. कुठं नाही आता कुठं उरकू द्या, अजून नातू पण तू पाहिजे तुम्हाला. काय नाही ना तू, पण तू आता तुम्हीच तयार करा आणि तुम्हीच पहा. मग तुमच्याशिवाय कोण आहे दादा आम्हाला? हा आता आता डॉक्टर जावई आहे. हा पण मग त्याला बी नुसते आईचे, बाप नाही. हं? बाप नाही, आईची नुसती. मग मला कुठं बायको आहे? दादा मी काय म्हणते, तुम्ही काय पावसाळू राहिले? काय काय काय? अहो म्हणजे त्याचे वडील पण वारलेले, त्याला फक्त आईचे. अरे बाबा मग तुझी आई वारलेली मी नाही का एकटाच राहतो का? अहो मी काय म्हणते, म्हणजे तुम्ही त्याला बापाचं प्रेम नाही देणार का? तुमच्या पोरासारखंच आहे ना, जावे कशाला मानी, त्या पोरगा माना ना. हा हा पोरगा मानू का? हा, जावे हा पोराच्या ठिकाणी राहतो. पण मग पार शेंड्यापासून तर बुडापर्यंत नाचं बदललं पाहिजे तर मजा येईल ना. नको नको, मग जावेच बरं आहे. नाही म्हणजे कसं सांग का? नको, जावेच बरं आहे. बरं तुम्ही आता ना उरकतच घ्या, चला. मग आता काय मग आता? आता माझं मत आहे बर का जावई, बोला. अगदी संसार सुखानं करा. नाही आता मी तुम्हाला सोडून जाणार आहे, इथंच राहणार आहे. अरे वा वा वा, मग तर देव पावला. घर जावं होणार आहे ना? हा. हा, घर जावं होणार आहे तो. वा वा आणि वा वा. सांगितलं होतं. मी तीच काळजी घोकीत होतो का आता ह्या पोरीचं लग्न झाल्यावर माझ्या जेवायची काय. नाही मला लई काळजी आहे तुमची. मी तसं काय तुम्हाला सोडूनच जाणार, आले बी तर परतच आले ना मी. हाय का नाही? हो नाही नाही, मला असं वाटलं होतं आता ह्या पोरीचं लग्न पाहुणे बोलावले, ही पोरगी गेली तर तिच्या घरी म्हणजे मग मी एकटाच. हा? जगतो का मरतो एकटा कोण मी पाहत तुमची मग? पुढची सोय करून ठेवली होती म्हणून गावातलंच पाहिलं. असं का? हम्म. भारी काम झालं. आता सुखानं नांदायचं. हा बरं तुम्ही चला आतमध्ये. बर. हे बाई, मी मा बापा संग खोटं बोलले, तू डॉक्टर बिक्टर काय नाही तुला माहिती. हा ना. तू फक्त आता नाटक कर मा बापा समोर, हा, नाही तर मग काय इकडं तू तळी भरला नाही बरं. चला आता मध्ये.